तर मग काय आहे? सारंगची ही काय वागण्याची पद्धत झाली? असं कोण वागतं? अगं मी किती आशेने गुरुजींना इथं घेऊन आले होते. आजवर माझ्या हातून सावलीच्या बाबतीत जे काही झालं त्याचं काही अंशी प्रायश्चित्त करावं म्हणून मला मनापासून वाटलं होतं की सावलीच्या आयुष्यात सुख यावं, तिला मातृत्वाचं सुख मिळावं म्हणून मी गुरुजींना बोलून आणलं. हा माझा अपमानाचा प्रश्न नाहीये. साक्षात गुरुजींचा अपमान केलाय सारंगनी. गुरुजी, तुमचा अपमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता आणि सारंगला हे अचानक असं कळल्यामुळे थोडा सैरभैर झालाय तो, म्हणून काहीच्या काही बरळला. क्षमा करा त्याला गुरुजी, क्षमा करा. गुरुजी, नाही मी सुद्धा तुमची माफी मागते. म्हणजे तुमच्यावर काही संशय अजिबात नाहीये, पण तरी सुद्धा आईचं काळीज आहे. जरा मनात धाकधूक होतीये, म्हणून एक प्रश्न विचारू का? हा जो तुम्ही विधी सांगताय ना, तो विधी केल्यानंतर माझ्या सारंगच्या सावलीच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित होईल ना? त्यांना मूल होईल ना आणि ते मूल त्यांच्यापाशी राहील ना? संतती विरहाचा योग टळेल ना? हो, काही विघ्न तर येणार नाही ना? तिलोत्तमाजी, अहो मनात शंका असली ना तर असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मला गेले कित्येक वर्षाचा अनुभव आहे हा. जर मी सांगितलेला विधी केल्यानंतर फळ मिळालं नाही तर मी माझ्या शास्त्राचा त्याग करीन. गुरुजी, तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही सारंगची समजूत काढू. चंद्रकांतजी, आपल्या दोघांना मिळून त्याला समजावावं लागेल. गुरुजी, काही झालं तरी हा विधी व्हायला हवा, कारण सावलीसाठी ते फार महत्वाचं आहे. जगन्नाथजी, एक गोष्ट लक्षात ठेवा. जी मुलगी दुसरी पत्नी म्हणून या विधीला उभी राहील ती स्वेच्छेने तयार असायलाच हवी. ती कोणाच्या दबावाखाली किंवा सक्तीने जर विधीला बसली तर त्याचे परिणाम गंभीर होतील. आणि मुख्य म्हणजे हा विधी पुढच्या 7 दिवसात पूर्ण व्हायलाच हवा.